नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जादू पिक फार्मच्या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्यासोबत एक फार्मर आहेत. फार्मर म्हणण्यापेक्षा एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत आणि ते पार्ट टाईममध्ये फार्म पण चालू केलेला आहे त्यांनी. आणि त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. जवळपास तुम्ही ट्रेनिंगला कधी आले होते सर? एकदा पहिल्यांदा तुमचं इंट्रोडक्शन द्या. मी जालन्यावरनं अनिकेत जाधव. हां हां हां. ट्रेनिंगला एक 2-3 महिने पहिले आलो होतो. बरोबर बरोबर. तेव्हापासून फार्मचं थोडं म्हणजे ड्युटी करून मी ॲक्च्युली मुंबई पोलीसमध्ये आहे. हां आपलं हां ड्युटी करून फार्मचं पण काम करत होतो. हां 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 आता हां. काम झालंय सरांच्या मार्गदर्शनाखाली. आता चालू चालू करायचा प्रयत्न म्हणजे पहिल्यापासून होता, म्हणजे इच्छा होती, पण आता इच्छा पण पूर्ण झाली आहे हां हां सरांच्या. हां हां. एक ड्युटी करत असतानाच कुठं ना कुठं मनामध्ये हे खंत होती की आपल्याला उद्योग पण करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी हा एक पर्याय निवडला आहे. चांगला प्रॉफिटेबल बिझनेस आहे. 3 महिन्यापूर्वी ट्रेनिंगला आले होते आणि आमच्या गायडन्स खाली त्यांनी फार्मचं पूर्ण कन्स्ट्रक्शन केलं. सर, आम्ही म्हणजे तुमचं फार्मचं कन्स्ट्रक्शन होत असताना वगैरे आमची म्हणजे आमच्या टीमकडून कशा प्रकारची मदत झाली तुम्हाला? सर, प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा पण कॉल केला तेव्हा पूर्ण म्हणजे जसं पाहिजे मार्गदर्शन तसं मला म्हणजे वेळोवेळी कधी पण रात्री हो कधी पण कॉल केला तेव्हा म्हणजे मार्गदर्शन तुमचं भेटलं मला. त्याची काही अडचण नाही आली. धन्यवाद धन्यवाद. ऍक्च्युली आमचं काम फक्त ट्रेनिंग देणं नाही किंवा तुम्हाला ॲनिमल प्रोव्हाइड करणं नाही, तर तुम्हाला एक सक्सेसफुल फार्मर बनवणं पण आहे. आणि आम्ही प्रत्येक फार्मरला हे सांगतो की फक्त तुम्ही प्रोडक्शन करा. विक्रीपर्यंतची जबाबदारी आम्ही घेतो. तुम्हाला विक्रीमध्ये पण 100% मदत करतो. पण तुमच्याकडलं जो प्रोडक्शन आहे, तो आमच्या पद्धतीने पाहिजे. आम्ही ज्या पद्धती सांगतो, आम्ही जे टेक्निक सांगतो ते वापरून तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सर किती माद्यांपासून सुरुवात करताय आता? आता 10 माद्या आणि 1 नर म्हणजे टोटल 11 पासून सुरुवात करतोय. बरोबर बरोबर. तर आज तारीख आहे 30 30 जानेवारी. जानेवारी 30 जानेवारी आहे. 30 जानेवारी दिवशी 30 जानेवारी 2026 ॲनिमल घेऊन जात आहेत आणि लवकरच पुढच्या 10-12 महिन्यानंतर 1 वर्षानंतर आपण त्यांच्या फार्मवरती पण जाऊ, त्यांचे इंटरव्ह्यू घेऊ आणि आपण जे 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जे फार्म चालू केले होते त्यांची पण इंटरव्ह्यूची एक सिरीज मी पुढे आणणार आहे. ते आता सध्या कुठे आहेत आणि आम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करतो. प्रत्येक लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, ॲनिमल तर घेऊ, फार्म तर चालू करू, पण विक्रीचं काय? कोंबड्या आपण पाळल्या तर कोंबड्या आपण लोकल मार्केटमध्ये विकू शकतो. पीक कुठे विकायचे? तर मित्रांनो, पीक जो आहे जगामध्ये सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं मीट जर आहे, मटन जर आहे, तो आहे पोर्क. त्यामुळे मार्केटचं आपल्याला टेन्शन नाहीये. फक्त क्वालिटी प्रोडक्ट तयार करायला पाहिजे. मार्केट आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. 100% आम्ही तुम्हाला मदत करू. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि थँक्यू आमच्या सर. टीमकडून. आणि आपण जे माद्या दिलेले आहेत यांना पूर्णपणे 85 ते 90-95 किलोच्या माद्या दिलेल्या आहेत. बोर पण आहे तो 100-120 किलोचा बोर दिलेला आहे आणि सगळ्या माद्या रेडी टू क्रॉस आहेत. आम्ही लोकांना कमिटमेंट देतो की 1 महिन्याच्या आतमध्ये आमच्याकडल्या माद्या सगळ्या तुमच्याकडे गेल्यानंतर क्रॉस होऊन जातील. तुम्हाला 2 महिने 3 महिने वाट बघायची गरज नाही. आणि माद्या 60-65 किलोच्या आपण देत नाही. माद्या देतो आपण 90 किलोच्याच माद्या देतो, 85-90 किलोच्या. थोडंसं माद्यांचा पण व्हिडिओ दाखवता आलं तर टॉर्च आतमध्ये घेऊन जा. घ्या खाली. तर हा एका युनिट पासून यांनी सुरुवात केलेली आहे. 1 युनिट पासून सुरुवात करून हे करतायत आणि ड्युटी करत करत आपल्या महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आहेत, मुंबईला ड्युटीला आहेत. ते करता करता यांनी पीक फार्म पण सुरू केलंय. सर, आता मग ड्युटीचं कसं काय पुढं? ड्युटीचं जर हे जर व्यवस्थित चाललं तर ड्युटीला रिझाईन द्यायचे. ओके ओके ओके. म्हणजे जर उद्योग जर व्यवस्थित झाला इन फ्युचरमध्ये तर ड्युटी रिझाईन करायचं आणि 100% उद्योगामध्ये उतरायचं, हे त्यांचं कमिटमेंट आहे. 100% सर, हे तुमचं म्हणजे पूर्ण होणार आहे. कारण आमच्यासोबत आणि एक सांगतो तुम्हाला विशेष म्हणजे भरपूर पोलीस खात्यातले आणि मिलिटरी आर्मीमधले आमच्याशी कनेक्टेड आहेत आणि ते लोक आमच्याशी जुडून काम करत आहेत. भरपूर लोक आहेत. काही लोक रिटायरमेंट नंतर, काही लोक जॉब करता करता म्हणजे भावांना वगैरे. आता जे उदगीरचे प्रशांत ढगे मी सांगितले, त्यांचा इंटरव्ह्यू पण टाकलाय. त्यांनी पण 1 युनिट पासून सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं चांगलं चाललंय आता सध्या. आम्ही वेळोवेळी मदत पण करतो. कॉल आला कुठल्या गोष्टीसाठी, म्हणजे आमचं असं आहे की तुम्ही 1 वर्षानंतर जरी आमच्याकडून ॲनिमल घेऊन गेले आणि 1 वर्षानंतर जरी काही प्रॉब्लेम असेल आणि कॉल केला तर आमच्याकडून 100% तुम्हाला रिस्पॉन्स येईल. ठीक आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद.